सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा रुग्णालयाबाबत हिवाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत प्रश्न उपस्थित केला होता। त्यावर आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी एका महिन्याच्या आत रुग्णालय सुरू होईल असं उत्तर दिलं होतं। सध्या एक महिना उलटून गेला असला तरी रुग्णालयातील आणि महिला व बाल रुग्णालय सुरू झालेलं नाही। या पार्श्वभूमीवर तानाजी सावंत यांनी रुग्णालयाची पाहणी करून 29 फेब्रुवारीपर्यंत ते सुरू होईल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी तानाजी सावंत म्हणाले की जवळपास 3 ते 4 वर्षापूर्वी जिल्हा रुग्णालयाचं कामकाज सुरू होतं, ते अंतिम टप्प्यात आलं असून येत्या 29 फेब्रुवारीपर्यंत जिल्हा रुग्णालय सुरू होईल। सोलापूर शहरातील एक खाजगी कार्यक्रमासाठी ते आले होते। तानाजी सावंत यांनी रुग्णालयाची पाहणी केली। या दरम्यान इमारत बांधणाऱ्या कंत्राटदाराशी त्यांनी बोलून घेतलं, सर्व कामाची पाहणी केली आणि अनेक चुका त्यांनी निदर्शनास आणून दिल्या। तसंच पीडब्ल्यूडी विभागाच्या अधिकाऱ्याने फायलावर घेत तुम्ही आरोग्य खात्याला रुग्णालयाची इमारत कशी काय सोपवली असा प्रश्न विचारला। शिवाय याची दुरुस्ती करून देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। आमदार प्रणिती शिंदे यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता त्याबाबत बोलताना तानाजी सावंत काय म्हणाले ते पहा। नाही, चूक नाही, फिनिशिंग वर्क फक्त राहिलेलं आहे आणि ॲसिड वॉश वगैरे जे किरकोळ गोष्ट आहे त्यांच्या कॉन्ट्रॅक्टरच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे। तसं तर अर्धवट काम त्यांनी हँडओव्हर करून घ्यायचं नसतं। माझ्या डिपार्टमेंटचं काम नाही, आमचं काम हे पीडब्ल्यूडी बघतं आमच्या वतीनं आणि ते माझ्या डिपार्टमेंटची चूक नाही, ते पीडब्ल्यूडीच्या डिपार्टमेंटची चूक आहे। तर हे ज्या सगळ्या चुका आहेत त्या ओव्हरकम करण्यासाठी आमचे ह्या ठिकाणचे CS, आमच्या ह्या विभागाचे डिव्हिजनचे DD आणि हे कॉन्ट्रॅक्टर आणि ह्या ठिकाणचा जो पीडब्ल्यूडीचा एक्झिक्युटिव्ह असेल ह्या सगळ्यांची कॉमन मिटिंग लावून त्यांच्याकडे एक बार चार्ट करून टाईम बाउंड प्रोग्राममध्ये किती दिवसात मला हे ॲज पर आवर रिक्वायरमेंट हँडओव्हर करतील ते माहिती घेऊन साधारणतः किती दिवस त्यांच्याकडं बघून साधारण 29 तारखेच्या अगोदर इनॉग्रेशन व्हायला मला नाही। प्रणिती शिंदेला हेच माहीत नाही नेमकं हे हॉस्पिटल कोणाचं आणि ते हॉस्पिटल कोणाचं। त्या सभागृहामध्ये जो प्रश्न उपस्थित केला ते बोलत होत्या सिव्हिल हॉस्पिटल, जे प्रिव्हियस सिव्हिल हॉस्पिटलच्या बाबतीत बोलत होत्या ते ऑलरेडी मेडिकल कॉलेजला आम्ही दिलेलं आहे। ते मेडिकल कॉलेजला दिल्यामुळं आम्ही नवीन हॉस्पिटलची निर्मिती केलेली आहे। त्यांचं काहीतरी जंबल झाला असेल किंवा काहीतरी एक शिवसेनेच्या नेत्याला एखादा प्रश्न विचारायचा म्हणून त्यांनी एक थोडा राजकीय म्हणून तो विचारला। ॲक्च्युली त्यांना रिएलिटी इथली माहीत नव्हती। सर, हे दोन्ही हॉस्पिटल कधीपर्यंत सोलापूरकरांचे 29 तारखेपर्यंत माझा अंदाज आहे। हे मीटिंग झाल्यानंतर हा फेब्रुवारी एंडपर्यंत हा लोकार्पण सोहळा होईल। ते काय काय सोयीसुविधा असतील, अत्याधुनिक असतील, त्या सिव्हिल हॉस्पिटलपेक्षा हा चांगला असेल का? कसं त्या काय सुविधा असतील? आता हॉस्पिटलच्या सुविधा चांगल्या वाईट चांगल्याच असतील। जशा प्रायव्हेट हॉस्पिटलला सुविधा आहेत त्या पद्धतीच्या नवीन हॉस्पिटलमध्ये आता तुम्ही बघितलं असेल इमारतीसुद्धा पूर्वी कशा होत्या आता कशा झालेल्या आहेत, फॅसिलिटी किती दिलेल्या आहेत, अशा पद्धतीच्या ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी वापरून नवीन हॉस्पिटल तयार झालेले आहे। 29 तारखेला तुम्हाला हा लोकार्पण झालेला दिसेल। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।